किती वेळा फुकट खाणार, कुठे न्यायचा तो पैसा? कधीतरी कुणाला चाय पाजवा. अशी काही माणसं आहे, त्यांना कितीही सुधरवा जा, ते सुधरणारच नाही. दिवस 6वा देहू टू आळंदी आता जेवणासाठी आम्ही जात आहोत. विटुमाई सकाळ मित्रांनो, आज आहे आपला दिवस 6वा. आता आपण आहे संत तुकाराम महाराज यांच्या जन्मभूमीवर. आता आपण जाऊ दुपारी देवाची आळंदीला. पाहू शकता आता आपण निघालेलो आहे, सर्वजण आपले वारकरी रामकृष्ण हरी. आपण निघूया आता. आपलं 3 वाजता उठलेलो, बघू शकता 4:40 झालेलं आहे, म्हणजे 4:45 वाजलेलं आहे. आपली पायवाट आता सुरू झालेली आहे. आता आज आपलं चालणं फक्त 20 ते 22 किलोमीटर आहे. तर काय सर्वांना त्रास नाही होणार, नंतर आराम आहे आता, जेणेकरून की आपले पुढच्या वाटचालीला आपल्याला फायदा होईल. रामकृष्ण हरी. पहिला इथून जाणार आळंदी, आळंदीवरून जाणार दिघीला विठ्ठल मंदिर आहे. पण मेन सर्वांना सर्वप्रथम तर एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. दिघीला तिथे आपलं भजन असल्या कारणाने तर आम्हाला तिथे बॅग वगैरे काय आराम करताना करायला भेटणार ना, लवकर पोचून पण बघूया आता काय होतं. रामकृष्ण हरी. जय मल्हार बजरंग बली की जय. जय श्रीराम. रामकृष्ण हरी. दिवस 6वा देहू टू आळंदी आता जेवणासाठी आम्ही जात आहोत. जेवण. देवाची आळंदी. चला आता आपली पायवाटला सुरुवात झालेली आहे. आपली माऊली सर्वात शेवट सर्वांना बघते की सर्वजण आहे की नाही, जेणेकरून की सर्वांना खात्री पटेल त्यांना की सर्व सुखरूप आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्णाने मित्रांनो आता प्रवासाला सुरुवात झाली. रामकृष्णाने मित्रांनो जर तुमच्या वारीमध्ये तुमची जी दिंडी असेल, तुमचा ग्रुप असेल, काही असो, तुमच्यात कोणी ब्लॉगर असेल ना, तर त्याला सपोर्ट करा. जय घ्यायच्या आधी त्याला सांगा की तू व्हिडिओसाठी रेडी रे, आरती होईल, भजन होईल, तेव्हा बोला थोडंसं व्हिडिओसाठी रेडी रे. त्याला थोडा सपोर्ट करा. त्याला चार्जिंगची कमतरता असेल तर आधी त्याला पहिलं त्याची फोन फुल होऊन द्या, कारण त्याला आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे. आपल्या घरामध्ये आईवडील बघत असतात की आपला मुलगा काय करतो, कुठे गेला, कसा गेला, सर्व त्याला कॅप्चर करायला लागतं. तर त्याला सपोर्ट केला ना तर त्याला पण एकदम वेगळीच एनर्जी येते आणि दिसायला पण तो ब्लॉग पण चांगला दिसतो की सर्व व्यवस्थित आहे, हे आहे, हे आहे. तर तुम्ही ब्लॉगर लोकांना सपोर्ट करा. रामकृष्ण. अजून काही नाही, आता भरपूर ब्लॉगर आपल्या वेसावा गावातच किती ब्लॉगर असतील, सर्व ब्लॉगरांना सपोर्ट करा. मांडवी गल्लीचा केवल गागी झाला, मसानदेवीचा आयुष शिपे झाला, मुक्तेश झाला, प्रफुल्ल द ब्लॉगर झाला, हे वारकरी एक्झाम्पल ब्लॉगर आहे. ते सर्व ब्लॉगर लोकांना तुम्ही साथ द्या, तेव्हा जाऊन तो व्हिडिओ चांगल्याप्रमाणे तुम्हाला दाखवण्याने तुम्हाला पण चांगलं वाटेल. नाहीतर रिॲक्शन असे येतात, तुम्ही चालतात भजन होते की नाही, काय होते की नाही. आम्ही थकलेलो असतो, आम्ही कसं लोकांपासून 1 तास लेट झोपतो, 1 ते 1.5 तास, आणि एडिटिंग पण आम्ही कच्ची पक्की करून टाकतो. आम्हाला पण आराम पाहिजे 2-2 तास. ते थोडं प्रत्येक ब्लॉगरचं तसंच असतं. दिंडीला लवकर पहाटे उठायला लागतं 2 ते 3 वाजता. त्याच्यानंतर ब्लॉगर तिथे पोचतो, कधी लेट पोचतो, लवकर पोचतो, आणि त्याला एडिटिंग करायला लागते. एडिटिंगलाच वेळ जाते, सर्व झोपलेले असतात, तो मोबाईलवर जागा असतो. बस एवढंच म्हणायचं होतं. सर्व ब्लॉगर लोकांना सपोर्ट करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि आपल्या मोनिश दादाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी पेसावकर आणि कपिल देव आणि सर्व ब्लॉगर लोकांना सपोर्ट करा. आणि सर्व ब्लॉगर्सला सपोर्ट करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सपोर्ट करा, कारण की व्हिडिओ पप्पू पण आहे. व्हिडिओ पण असा बनला पाहिजे की फक्त जे रिलेटिव्स आहेत त्यांच्याच मनाला नाही, सर्वांच्या मनाला तो लाभला पाहिजे. असा सपोर्ट केला ना तो व्हिडिओ असा बनवायला चांगल्याप्रमाणे त्याला पण बनवायला मिळतात. एवढे चांगले फुटेज मिळतात की तो सर्व म्हणजे पूर्ण महाराष्ट्रभर पसरेल असा एक कंटेंट तयार होतो आणि जो लोकांना आवडतो. रामकृष्ण हरी. कपिल माऊली काय बोलतो, मागून असणारे भरपूर असतात. तुला सांगतो, जिथे आपली किंमत नाही ना, आधीच सांगितलेलं, तिथून आपण निघून जायचं. बरोबर नाही.
त्यांना सुधरवत बसायचं ना. बघा कुत्रा आहे ना, कुत्रा तो भोकायचं कधी तो सोडणारच नाही. आणि साप आहे ना, साप कितीही दूध पाजवा तो डसायचं सोडणार नाही. तशी काही माणसं आहे, त्यांना कितीही सुधरवा जा ते सुधरणारच नाही. त्याच्यापेक्षा आपण तिथून साईडला गेलेलं बरं. रामकृष्ण हरी. असे 4 रस्ते म्हणजे फाटे आले की थांबायचं, कारण की वरिष्ठ लोकांना माहीत असते ॲड्रेस. कारण की 4 जागेवर जर नवीन वारकरी कुठे चुकीच्या रस्त्यात गेला तर प्रॉब्लेम व्हायची शक्यता आहे. त्याला शोधणार तर शोधणार कुठं, काढणार तर काढणार कुठून. म्हणून वरिष्ठ वारकऱ्यांचं तुम्ही ऐकलंच पाहिजे. कोण कोण बोलतात की तुम्ही पुढे जा आम्ही येतो, निसुरी करतात. नंतर जेव्हा प्रॉब्लेम होतो तेव्हा कळतं. रामकृष्ण हरी. आता आपण पोचणार आहे देवाची आळंदी. कारण की गजबजल्या आळंदी गावात जसे जसे आपण समोर जातो, अवघाती संसार सुखाचा होईल, आनंद भरीन तिन्ही लोक असे म्हणणाऱ्या सुख, समृद्धी, एकता, एकात्मता अशा ज्ञानेश्वर माऊलींच्या उच्च विचारांमध्ये, कवीमध्ये, भक्तीमध्ये, अभंगामध्ये कधी सामावले जातो कळतच नाही. रामकृष्ण हरी. राम हरिविजय वारकरी यांचा नाश्ता इथे बघू शकता. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नाश्ताला बसलेले आहे. रामकृष्ण हरी. माऊली, मी आधीच सांगितलं होतं, भाकरी कमवणे फार मोठी गोष्ट नाही. भाकरी कमवणे फार मोठी गोष्ट नाही, पण कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा आहे. एक दुसऱ्यांना अशीच मदत करत करत सर्व आता वारीला सुरुवात करू आपण पुन्हा एकदा. हा आपले बुवा रोनक नागा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आणि आपली वृंदावन माऊली, वृंदावन माऊली हीच आम्हाला तिथे सावली, हीच आमची विठू माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, आता हा कोरा चाय, सकाळी सकाळी कोरा चाय पिऊया. आता थोडासा चाय वगैरे पितात, चाय बिस्किट खातात सर्वजण, जेणेकरून थोडी ऊर्जा येईल. आता लवकरच आपण पोचू देवाच्या आळंदीला. आता तिथे काय काय दाखवण्यात येईल हे आम्ही नक्की ट्राय करू. जर तुम्ही आतापर्यंत आमच्या व्हिडिओमध्ये बनून असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी. आपले वेसावे हरिविजय वारकरीने पायवाट चालू केलेले आहे. आता थोड्याच वेळात आपण सुद्धाच पायवाट चालू करू. आपल्या दोघात काही भेदभाव नाही, आपण एकच आहे. वेसावे वारकरी म्हणजे आपलं गाव एकच आहे. असं नाही की मांडवी गल्ली, बाजार गल्ली, पाटील गल्ली, डोंगरी गल्ली, सर्व वारकरी एकच आहे. हीच तर ताकद आहे. सर्व एकसाथ बी चालले ना, सर्व एकसाथ सर्वांना घेऊन जातात. कारण की मी आधीच सांगितलेलं आहे, वारी म्हणजे महाराष्ट्राचं एकतेचं प्रतीक आहे. आता ती कुठली गल्ली असू दे, का कुठला तालुका असू दे, का कुठलं शहर असू दे, 100 दिंडीची माणसं एका पालखीमध्ये असत खेळत चालत जातात. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. आता आपण आहे आळंदी चिखली रोडमध्ये. आपण 2:15 वाजता उठलेलो.
सर्व आवरता सगळं आपलं नाश्ता जो काय आपण आणला तो, कारण की चाय तर मी सकाळी पित नाही, माफ करा. मी जे चाय पिणाऱ्यांना काय वाईट म्हणत नाही, प्रत्येकाचं असतं. त्याच्यानंतर आपण 4 वाजता पायवाट चालू केली. आता आळंदीच्या आपण चिखली रोडवर आहे, तिथे आपण अजून 5 आपण छोटासा चाय नाश्ता आपण केला पुन्हा एकदा. आता आपले प्रवासाला थोड्या वेळा सुरुवात होईल, थोडी रेस्ट चालू आहे. पाहू शकता आपले वेसावे वारकरी हरिविजय पायवाट चालू झालेले आहे. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आता सर्व रेस्ट करत आहे. थोडंसं पॉवर नॅप भेटलं पाहिजे, कारण की सर्वजण ब्रह्ममुहूर्तावर पहाटे उठतात. पहाटे उठून झोपायला पण कधी कधी लेट होतं, 11 वाजतात 12 वाजतात. आता विचार करा, 12 वाजतात माणूस झोपून 2 वाजता उठतो, तर असे पॉवर नॅप मध्ये घेतलेच पाहिजे. क्रिस्टियानो रोनाल्डो पण असे 7-8 पॉवर नॅप घेतो. तसे आता इथे पण वारीला पण आपण पॉवर नॅप घेऊन आपली बॉडी फिट ठेवायची, तंदुरुस्त ठेवायची, जेणेकरून आषाढीपर्यंत आपण एकदम फिटच पोचलो पाहिजे. कसला अशक्तपणा पण नाही पाहिजे, काय नाही पाहिजे. म्हणून बॅगेत आपल्या ORS वगैरे असतो. कुठे आपल्याला वाटलं हा अशक्तपणा होते, तोंड वाजते, झोप येते, जांभा येते, आळस येते, मग थोडंसं पटकन पिऊन घ्यायचं आणि किक मारायची आणि चलो रामकृष्ण हरी. हां, खूप आवश्यकता होती याची. हे बघ. रामकृष्ण हरी माऊली. वारीने ना मला एकच धडा शिकवला. की रस्ता कितीही लांब असो, मनात श्रद्धा असेल ना तर पाय कधीच थकत नाही. रामकृष्ण हरी. नाश्त्याला आपली गाडी इथे थांबलेली आहे. कुठलं गाव? माऊली. हे गाव कुठलं? कृष्ण हरी माऊली. बघू शकता आपल्या मावशी असं आपल्याला वारंवार नाश्ता. आज एकादशी असल्या कारणाने साबुदाणा खिचडी. रामकृष्ण हरी. भैया कैसे बाटा? कैसन बा? ठीक बा. तोहार तो गर्दा उडाली पाडू. सबरम तोरी चर्चा करत वा. पहिले तेव्हा करत खाई बा. बात तो तोहार ठीक ही कहत अडू. तोहार हाई सेवा देख के मन करते कि किस कर दे. चप्पा गाल में कूद के जान दे. तुम्हारे मावशी के हाथों को किस करे, इतना सुंदर खाना बनाती है. बनावट बाटे. रामकृष्ण हरी माऊली. एकदम टेस्टी जेवणं आम्हाला खायला भेटतात. आमच्या नसबात एकदा आमचं एवढं भाग्य लाभलेलं आहे की चविष्ट जेवणं तुम्ही बनवून देतात. रामकृष्ण हरी. करता धरता सुख हरता अन्नपूर्णा पुरवणाला आपला मिलन भाऊ बिच्चू. रामकृष्ण हरी. आज एकादशी असल्या कारणाने आपल्याला आज काय स्पेशल असेल? असल्यामुळे सर्वांचा उपवास आहे. उपवास असल्यामुळे त्यांना साबुदाणा खिचडी आणि कोणाला जर खायचं असेल तर आमची रात्रीची उरलेली भाजी आणि चपाती आहे, घर खाऊ शकतात. मस्त रेडी केलेलं आहे मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपलं असं नाही चाललं की असे पाय वर करायचे, कारण की आपण बरेच किलोमीटर चालतो तर आपलं रक्त ते पायाच्या खाली उतरलेलं असते. छत्रीसाठी आम्ही पर पर्सन 200 रुपये काढले. पांडुरंगाची शपथ घेऊन शकतो, पण यानं कोणाला यकीन होत नाही, कारण की बरेच इथे लोक आहे, ते दुकानात बरेच जातात पण त्यांच्या खिशात हात झाला नाही. तर खिशात पण हात गेला पाहिजे. अरे कधी आपण मित्राचं खातो तर आपण बी कधी सांगितलं पाहिजे, किती वेळा फुकट खाणार, कुठे न्यायचा तो पैसा. कधीतरी कुणाला चाय पाजवा, कधीतरी कुठलं पुण्य घ्या. नुसतंच रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. कुठे न्यायचा पैसा? एवढं कमवून काय करायचं? इथेच ठेवून जायचं आहे आपल्याला, वर घेऊन नाही जायचं आहे.
आपण कुठे मित्रमंडळीमध्ये जातो, आपण कधी खातो तर आपण पण 2 पैसे भरले पाहिजे. नुसतं आपला खिशात हात आपला गेलाच पाहिजे की आपण कधी आपल्या मित्रमंडळ बसतो, आपण चाय पितो, कधी आपण पैसे वगैरे काढत नाही, असे मित्र पण असतात. पण तुम्ही 2 पैसे संपवा तर मित्र तुमची नाव काढतील. नाही तर तोंडावर कोण काय बोलत नाही पण पाठीमागे भरपूर काय बोलतात. तर ही गोष्ट कायम लक्षात ठेवा मित्रांनो, 2 पैसे संपवा, नाहीतर त्या मैफिलमध्येच बसू नका. पण फुकट तर कधी कुणाचं खाऊ नका. देवाचं तर बिलकुल नाही, भावाचं बिलकुल नाही, आणि मित्रांचं तर बिलकुल फुकट नाही खायचं. रामकृष्ण हरी. जर बडबड आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नाही आवडली असेल तर माफ करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला. रामकृष्ण हरी. राम. कुंडलिका वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की, परम पूजनीय माता पिता की जय. राम कृष्ण हरी. अन्नपूर्णा माते की जय. खा खा. तर मित्रांनो बघू शकता, आपण जिथे बसतो, आपल्याला जिथे स्थान भेटतं, तर तिथून आपण बाटली कचरा जे पण आपण तिथे यूज करतो तर स्वतः आपण नेऊन कचऱ्यात टाकलं पाहिजे. भले आपले जे सोयीस्कर आज ठेवलेले आहे त्यांच्या भरोश्यावर आपण नाही राहायचं. आपण खाल्लं ना तर आपण उठून तिथे ठेवलं पाहिजे. जर आपण फिट आहोत, अनफिट असेल तर वेगळी गोष्ट, तर आपण तिथे ठेवलं पाहिजे. जसे का मुक्काम, बरेच ठिकाणी मुक्काम चेंज होतात. मुक्काम का चेंज होतात? कारण की आपण वारकरी आहोत. आपण तिथे जाऊन घाण करू, बाथरूममध्ये कधी जाऊ, पाणी असून फ्लश नाही मारू, तशीच घाण ठेवू. पण ती पण माणसं आहे, त्यांना पण त्रास होतो. तर आपल्याला तसं समजलं पाहिजे. तर आपण सर्व जे वारकरी संप्रदाय ना, सर्व नीटनेटके राहिले पाहिजे, सर्व स्वच्छ परिसर केला पाहिजे. आपण वारकरी आहे, कुणाला त्रास देऊन पुढे नाही जायचं, त्रास देऊन नाही, हसत खेळत एकदम खुश सर्वांना न्यायचं. आणि आपण जिथे जातो त्यांचं आपलं नाव काढलं पाहिजे, आपलं नाव मोठं केलं पाहिजे की हे वारकरी आमच्या इथे आलेले आहे. जबरदस्त त्यांची सोय केली, एकदम स्वच्छता पण चांगली होती, सर्व जेवण वगैरे पण चांगलं बनवतात, सगळं बोलचाल सर्व व्यवस्थित झालं पाहिजे. आणि मेन म्हणजे आपले वरिष्ठांचं ऐकलं पाहिजे, कारण की वरिष्ठ जे बोलतात ते चांगलंच बोलतात. बस. रामकृष्ण हरी. प्रत्येकाच्या विचारावर, कोणाला उपास ठेवायचा नाही ठेवायचा. आता मिलन भाऊनी आपल्याला साबुदाणी खिचडी केली आणि रात्रीचं जेवणसुद्धा आहे, चपाती आणि जी भाजी ती काल तुम्ही पाहिली असेल. तर आपल्या मनावर आहे उपास ठेवायचा नाही कसं काय, आपल्या मनावर. आता कोण खात असेल तर त्याला खाऊ दे, त्याला त्याची एनर्जी ऊर्जा, त्याला चालायला वेग भेटेल. कारण की मी तर म्हणेन उपास ठेवायचा ना, एकदम मनाचा उच्च बुद्धीचा बोलू, चांगले विचारांचा उपास ठेवला पाहिजे आपण. कारण की आपल्या मनात का वाईट विचार न आले पाहिजे, वारीला वाईट शब्दसुद्धा न आले पाहिजे, एवढे म्हणजे चांगले कर्माचा उपास ठेवायचा. जर भुकं राहून जर देवाची प्राप्ती केली असती, भुकं राहून जर कोण श्रीमंत झाला असता तर आज मंदिराचा भिकारी आज जगात मोठा श्रीमंत माणूस दिसला असता, त्यालाच देव भेटला असता. रामकृष्ण हरी. स्टॉक खपावचं नाही. आता सगळे थोडे जण आराम करताल, आता थोडा आराम होऊ दे. म्हणजे जसं कसं थोडा आराम भेटला, पॉवर नॅप भेटला, जेणेकरून सर्व पहाटे उठतात ना, तर पॉवर नॅप वगैरे भेटला पाहिजे मध्ये मध्ये, तर कमजोरी अशक्तपणा येत नाही आणि वारीचा आनंद घेता येतो. आता सर्वजण फिट आहे, सगळे हिट आहे. आपले मिलन माऊली आणि बघू शकता संदीप माऊलीमुळे सर्व फिट आहे, सर्वांची काळजी घेतात. संदीप माऊली ती आज विठू माऊली, संदीप माऊली म्हणजे आज आमची विठू माऊलीच आहे. ती आम्हाला दिसते त्याच्या रूपामध्ये, ती आमची काळजी घेतात, आम्हाला कुठलाही त्रास व्हायला देत नाही. काही झालं तरी विचारते, तुला काय होतं ते का असेल तर तुम्ही मला बोला, का असेल मी तुझं का असेल तर प्रॉब्लेम सॉल्व करीन. तुझं दुखणं असो काय असो मनात नको ठेवा, माझ्याकडे या जवळ या, मला सांगा तुमचं काय प्रॉब्लेम आहे. आणि 101% तो संदीप माऊली प्रॉब्लेम आपलं सॉल्व करतो. बघू शकता आपले संदीप माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली तुम्ही बघू शकता, जे जास्त पिक्चरमध्ये येत नाही, जास्त तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत नाही, पण ते आज मी तुम्हाला सांगतो की संदीप माऊली आज एवढं आपल्यासाठी करतात, ते कोणी करू तर नाही शकत असं मला वाटतं. तर संदीप माऊली तुम्हाला कसं वाटतं आमची सेवा करायला? आमच्या ब्लॉगरांकडून पण काय चुकलं असेल तर आम्हालासुद्धा माफ करावे, आणि छोटा मुलगा समजून तुम्ही सर्वांना आम्हाला माफ करून ही वारी एकदम चांगली करावी. आणि कोणाला काही त्रास झाला
तर नक्की आम्ही तुमच्याकडे जेवू, कारण की तुम्हीच आमचे वडील आहे. आम्ही देवासमोर नाही येणार, मग कुणासमोर येणार? तर माऊली तुम्ही 2 शब्द बोला आमच्यासाठी, काय ते आम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला नाही त्रास झाला पाहिजे. प्रथम मी पण माझी पण पहिलीच वारी आहे. पुढचा प्रवास कसा असेल कसा नसेल ते सर्व आपले वारकऱ्यांवर अवलंबून आहे. ज्यात नेहमी आता संदीप माऊली करतात हे काय मी याला सोबत घेऊन आलेलो आहोत. पण ते प्रत्येकाने प्रत्येकाची जिम्मेदारी पण घेतली पाहिजे. बरोबर. कुणाला कुठे काय कमी पडलं ते समोर येऊन विचारलं पाहिजे की आम्हाला हे होते, मला ते होते, मला ते पाहिजे, मला हे पाहिजे, सर्व काय भेटेल. पण काय आहे, आपण इथे हसत खेळत राहायचं आणि हसत खेळत माझा हाच एक उद्देश आहे. मी याच्या पुढे 18 वर्ष पण शिर्डी केला, पण ही माझी पहिलीच वारी आहे. पण ही पहिली वारी असल्या करणारे जी आज माझे वारकरी माझ्यासोबत आहेत आणि माझ्या संगतीला आहेत, माझ्या हाताला हात देऊन, माझ्या खाण्याला खात देऊन माझ्याकडे चालत आहे. आज आमचा हा 5वा दिवस आहे, 5वा का 6वा दिवस आहे. आज म्हणजे एक बोलायचं असं म्हणजे आज आमची अर्धी पंढरी पार झाली. पुढचे 6 म्हणजे पुढचे 8 दिवस आहेत. ते अजून आमचे म्हणजे पुढचा पाठ कसा असेल ते आम्ही अजून हे नाही माहिती. पण जे माझी वारकऱ्यांनी एक मी सांगू इच्छितो की सर्व तुम्ही हसत खेळत चला आणि मजा करत चला आणि काही नाही. मी हीच प्रार्थना करतो माऊलीसमोर. बस रामकृष्णारी. आणि आपले वरिष्ठ युवा आपले जे सल्लागार ज्यांनी वाऱ्या अगोदरसुद्धा केलेल्या आहे ते सुद्धा आमच्यासाठी नवीन पुलासाठी आम्ही ज्या चुका करतो त्या सुधारण्यासाठी 2 शब्द तुम्ही बोला, जेणेकरून पुढची येणारी जी पिढी आहे, जी नवीन लोकं आहे ती अशी चुका करणार नाही. ते तुम्ही आम्हाला 2 शब्द सांगावे की आम्ही ते नाही केलं पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली. जसं आपलं लास्ट मीटिंगमध्ये पण बोलणं झालं होतं, सगळे मुलांना बसवलं. ज्या म्हणजे प्रथासाठी जी आपली डोंगरी गल्ली जी प्रसिद्ध आहे, जी म्हणजे पुढला बावटा आणि मागला बावटा, ती आपलं डोंगरी गल्लीचं बघूनची दुसऱ्या गल्ली पण पालन करतात, दुसरे बाहेरचे पण संस्था ते पण पालन करतात. मी आपले सगळे यंगस्टर्स लोकांना तसंच बोललेलं की जी आपल्या गल्लीनी प्रथा चालू केली, जी दुसरे गल्ली पण पाळतात, ती आपण ते डिसिप्लिन आपण मेंटेन केलं पाहिजे. आणि ते डिसिप्लिन मेंटेन करूनची आपली डोंगरी गल्लीचं वारी आपण सक्सेस केलं पाहिजे. म्हणजे बघितलेलं आहे आपलं कुठे काय होतात, काय ॲक्सिडेंट्स होतात, काय होतात. बरोबर. ते म्हणजे आता ते संदीप माऊली जे एवढे 2 महिने झाले 3 महिने झाले याची तयारी करत आहे. म्हणजे या वारीला कुठे गालबोट लागलं नाही पाहिजे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी. आपले ग्रुपमध्ये चालावे, पुढच्या बावट्याने मागच्या बावट्यामध्ये राहावे. आणि ही म्हणजे कुणाला कसला त्रास नाही. म्हणजे आता ही एवढे रिस्पॉन्सिबिलिटीची घेऊन येतात. म्हणजे जे आई बाबा म्हणजे घरी छोटे मुलं आहेत ते यांच्यावर सोडतात की आपलं ही आहे डोंगरी गल्लीची आपली वारकरी मंडळ आहे, त्यांचे संदीप जे करतात म्हणजे मेन माणूस आहेत तेच सगळे करतात, ते त्यांच्यावर नको यायला. म्हणून एकच रिक्वेस्ट असेल की आपले सगळे यंगस्टर्स जे पण पुढे येतील ते जे पण आपले ऑर्गनायझर्स आहेत त्यांचं ऐकावे आणि नीट व्यवस्थित सगळे मजेसाठी येतात, सगळे आनंद करायला येतात, सगळे आनंदीशी सगळे एकमेकांबरोबर चालावे. बरोबर. आणि मजेत ही वाडी पूर्ण करावी. बस एवढंच बोलायचं होतं. 2 शब्द. रामकृष्ण हरी. मी हेच म्हणेन की आपले जे वरिष्ठ म्हणजे जे सिनियर असतात, जे आपल्याला सांभाळतात, ते एका पगारासाठी एका फायद्यासाठी नाही करत, ते श्रद्धेने आपल्यावर लक्ष देतात. त्यांच्यावरती मोठी जबाबदारी असते. जर त्यांनी आपले हात वर केले तर आपण नवीन पिढी मग आपण कोणाकडे बघायचं? ते आपले देवच माणूस आहे, त्यांचा आपण आदर नाही करणार तर आपल्याला विठ्ठल तरी कसा पावेल? तर आपल्या सिनियरांनाच आपण दुखावलं, त्यांना त्रास दिला, आपण त्यांच्या विरुद्ध वागलो, जे त्रास होईल, दुसरा प्रॉब्लेम होईल, तर विरुद्ध वागून उद्या आपल्यालाच काय झालं तर त्याची जिम्मेदारी कोण असेल? जिम्मेदारी आपण असेल. पण आपले आई वडील कोणाला विचारतील? सिनियरांना, की तुम्ही माझ्या मुलावर का लक्ष दिलं? पण आता लहान मुलं काय कोण ऐकतच ना सिनियरांचं. हे प्लीज तुम्ही असं करू नका. जे तुमच्या संप्रदायाचे ऑर्गनायझर जे सिनियर असतील त्यांचं नीटपूर्वक ऐका, त्यांचे जे रूल्स असतील ते फॉलो करा, तरच वारी सुखाने जाईल, आनंदाने जाईल. आणि काय त्यांना हातभार मदत वगैरे असेल तर तुम्ही समोरून जाऊन हातभार लावा, कारण की त्यांच्या अंगावर पण सोडू नका. ते मेन सांभाळतात, हातात घेतात. म्हणजे ते काय हे नाही की त्यांना यात फायदा आहे, पैसा आहे, पगार आहे, ते आपले मन श्रद्धेने करतात. तर आपणसुद्धा त्यांना हातभार लावला पाहिजे. आपण ना त्याला हाय ते लोक करतात वगैरे करतील, ते त्यांचं ते बघतील असा विचार कधीच करायचा नाही. आपणसुद्धा काही नाही काय बोट लावलं, एकाने बोट लावलं, एकाचे 10ने लावलं, 10चे 50 लोकांनी लावलं तर त्यांना किती बरं वाटेल, त्यांचं पण काम किती सोपं होईल. हा पण तुम्ही विचार नक्की करा.
बस एवढंच बोलीन. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण.